नमस्कार. आपल्या जीवनात सर्व संकटावर मात करण्याची ताकद आपल्याला स्वामी देतात असे तुम्हाला वाटत नाही का? तेव्हा आपण आयुष्यात खचून जातो, तेव्हा स्वामींचे शब्द आपल्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देतात. आम्ही आपल्या या चॅनलवर तुमच्या विचारांचा अनमोल ठेवा मी तुम्हाला सांगत आहे, जो तुमच्या मनाला शांती देईल. आणि मी स्वामी भक्तांचा निस्सीम भक्त आहे, त्यामुळे हे विचार मी तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनात जर काही निराशा आली असेल, तुम्ही दुःखामध्ये खचून गेला असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शुद्ध मनाने प्रार्थना केली तर स्वामी नेहमी ऐकतच राहतात. स्वामींचे नाम घ्या आणि संकटे तुमची आपोआप दूर पळून जातील. स्वामींची कृपा असेल तर तुमच्या जीवनात जे काही तुम्हाला अशक्य वाटतंय ते देखील शक्य होईल. जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्याचे सर्व दुःख स्वामी स्वतः हरून टाकतात. त्यामुळे तुमचा जर खरंच स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून नामस्मरण करा. तुमचे दुःख नाही स्वतः स्वामींनी बाजूला केले तर बघा, स्वामी सर्वत्र आहेत. फक्त तुम्ही डोळे उघडा आणि स्वामींना जाणून घ्या. प्रत्येक संकट हे स्वामींचं परीक्षण असतं. तुम्ही हार मानू नका. तुमच्या संकटातून तुम्ही नक्कीच बाहेर येताल. ज्या मनात प्रेम आहे तिथे स्वामींचे वास्तव्य स्थान आहे. जो इतरांना सुख देतो तोच स्वामींचा खरा भक्त आहे. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सेवा हीच खरी पूजा आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून नोटिफिकेशन येईल. स्वीकार हाच जीवनाचा पहिला मंत्र आहे. माणसाची ओळख विचारातून होते. महागडे कपडे तर पुतळेही घालतात. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार चांगले ठेवा. स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही मी स्वतः शक्य करतो असे स्वामी सांगता. वाईट लोकांना द्वेष देत बसू नका, कारण तेच तर आपले शिक्षक असतात. तेच तुम्हाला शिकून जातात. नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे राहतात जे स्वच्छ मनाने आपल्या मनात कोणताही आकार-विकार ठेवत नाहीत. त्यामुळे एकटे राहिले तरी हरकत नाही, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. इतरांचं भलं चिंता ज्यांच्या मनात तो विचार त्यांचं आयुष्य पूर्ण करतो. स्वामी म्हणतात, जेव्हा आयुष्यात मोठं अडथळं उभं होतं तेव्हा समजून जा की आपला विजय अगदी जवळ आलेला आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. स्वामी कायम तुमच्या पाठीशी आहे. स्वामींचं नामस्मरण करत चला. जर तू मान्य केलंस की स्वामी आहेत तर त्याची अनुभूती तुला सर्वत्र येईल. त्यामुळे तू स्वतः मान्य कर. अहंकार, गर्व सोड आणि नम्रता धर. स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तू स्वतः स्वामींवर सर्व विश्वास ठेव, कारण तुला स्वामींनी स्वतः निवडलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्ताचं मन म्हणजे स्वामींचं मंदिर आहे. संकट स्वामींच्या नावाने लहान होतात. त्यामुळे स्वामींवर अवश्य विश्वास ठेवा. आणि तुम्हाला खोटं वाटेल, माझं अगोदरचं चॅनल बंद पडलं होतं, त्यामुळे मी हे नवीन चॅनल चालू केलं आहे. त्यामुळे मला तुमच्या खरंच आशीर्वादाची गरज आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला. आणि स्वामींवर सोपवले आता माझा भार हलका होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.